कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा, घरात प्रवेश करणं शक्य नाही, तुला शक्य नाही। नाही, मीरा नको, मीरा। नको पुढे जाऊस, खूप मोठा अनर्थ घडतोय हो। माझी लेक त्या घरात जाते, माझी लेक त्या घरात जायला नकोय। मीरा, ऐक माझं, मीरा ऐक माझं। मीरा, 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 माझी आंब्याची नाही नाही का होते, माझाच मंत्र माझ्यावर कसा उलटला। तुझ्यामुळे मला पुन्हा माझ्या घरात येता आलं। खरंच देवी आईने माझ्या मदतीला पाठवलेली तू एक शक्ती आहेस। वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं, वाईट झालं। माझ्या लेकरावर दुष्ट शक्तींची नजर पडली। माझं लेकरू दुष्टांच्या तावडीत सापडलं। माझा श्राप पोकरू लांडग्यांच्या तावडीत सापडलं। वाईट झालं। मीरा, मीरा, तुझा अभागी बाप तुझ्यासाठी काही करू शकला नाही बाळा, काही करू शकला नाही, काही करू शकला नाही। देवा, देवा, वाचव, वाचव मला, माझं मंत्र परत घेतो देवा। मीरा, 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 ये मीरा, अजिबात संकोच करू नकोस, बस। अगं, खाली कशाला बसतेस? सोफ्यावर बस। नाही बाईसाहेब, मी इथेच ठीक आहे। मी म्हणाले ना सोफ्यावर बस, बस। मीरा, तू आमच्या वेदाचा जीव वाचवलास। तुझे खरंच खूप उपकार आहेत आमच्यावर। आणि आज तुझ्यामुळे 1 वर्षानंतर आमची वेदा हसली।
खळखळून हसली. खरंच तुझे किती आभार मानावे कळत नाही आम्हाला. मीरा आमची वेदा आमच्या सगळ्यांचा प्राण आहे. तू तुझ्या जीवाची पर्वा न करता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारलीस. हे असं दुसऱ्यांसाठी जीवावर उदार होणं कुणालाही जमत नाही. त्यासाठी खूप मोठं मन हवं आणि ते तुझ्याकडे आहे. मम्मी, मंजिरी मम्मी जरा जास्तच कौतुक करते हिचं. या झिरो क्वालिटीला जरा जास्तच किंमत मिळते नाही का? मीरा, थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे आमची वेदा इतक्या दिवसांनंतर मन मोकळेपणाने हसली. मला माफ करा. माझ्यामुळे तुम्ही मगाशी चिखलात पडलात. अगं माफ करा काय, इनफॅक्ट मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे, कारण मी तुझ्यावर चिडले. सॉरी. मी पडले वगैरे ठीक आहे ग, पण वेदा हसली ना ते जास्त महत्वाचं आहे. मस्त होती तुझी आयडिया वेदाला हसवण्याची. मीरा, तू काम शोधायला शहरात आलीस हे समजलं, पण तू इथे कशी आलीस? तुला आमच्या घरचा पत्ता कोणी दिला? मला राधाताई इथे घेऊन आली. राधाताई कोण? ही काय राधाताई? कुठे गेली? आत्ता इथेच होती. ती मला म्हणाली की ती जवळच्या सोसायटीमध्ये राहते. हो दादासाहेब, मी पण ओळखतो राधाताई नावाच्या बाईंना. आपल्या पलीकडच्याच लेनमध्ये राहतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.